भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी। प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदे संत हृदय सम्राट पैठण गावचे महान साधू शांती ब्रह्म नाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे। या अभंगामधून नाथ महाराज यावत मनुष्य मात्रांना आपल्या जीवनाची आचारसंहिता सांगतात। ज्यांना या ठिकाणी जन्माला आल्यानंतर काळ, आज्ञा आणि आत्मउद्धार या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी किती महत्वाची आहे असा एक उपदेश नाथ महाराज तुम्हाला मला या अभंगातून करतात। विठमावली महाविष्णू ज्ञानोबराय, श्री शांती ब्रह्मनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबराय, श्री सद्गुरु संत मनाजी बाबा कोंडाजी बाबा यांच्या चरणी लीन होऊन आपणा सर्व श्रोतुजनांना अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात। विठ्ठल भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी। भाव धरुनी ज्ञानेश्वरी वाचा। का वाचा तर त्याचं उत्तर नाथ महाराजांनी दिलं की भगवंत आपल्या जीवनामध्ये कृपा केल्याशिवाय राहणार नाही। आता वास्तविक पाहता या ठिकाणी 2 नंबरची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। 2 नंबरची म्हणजे त्या नाही, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। आता दुसऱ्या दिवसाची सेवा म्हणजे वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे महाराज, संतपर अभंग पाहिजे। आता हा अभंग जो आहे हा अभंग संतपर पण येतो आणि भगवंताचा उपदेश पण या अभंगामध्ये येतो। तो कसा तर ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष कोण आहे महाराज, आपल्यासाठी ज्ञानोबरायचं आहे ना, म्हणजे संतपर येतो। आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर हा जो ग्रंथ जो आहे हा भगवान श्रीकृष्णांचं त्यामध्ये जे उपदेश आहे तो उपदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो। म्हणून हा दोन्ही अनुषंगाने हा अभंग या ठिकाणी आपल्याला घेता येईल, ज्या पद्धतीने आपल्याला चिंतन मांडता येईल, म्हणजे ज्या दिशेने आपल्याला जाता येईल। आता हा श्रीमंताचा राजवाडा आहे महाराज, आणि राजवाडा म्हटल्यावर त्याला अनेक दरवाजे असतात, कुठल्याही दरवाज्यामधून आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करता येतो। म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की ज्ञानेश्वरी भाव धरून वाचा। का भाव धरून वाचा? ती कधी वाचा, कुठं वाचा, किती वेळ वाचा, कोणत्या वेळात वाचा असं सांगितलंय का? असं सांगितलं नाही, फक्त भाव धरून वाचा। आता भाव या शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? भाव या शब्दाचा अर्थ होतो श्रद्धा, भाव या शब्दाचा अर्थ होतो प्रेम, भाव या शब्दाचा अर्थ होतो प्रीती, भाव या शब्दाचा अर्थ होतो स्नेह। कुठलाही पण शब्द या ठिकाणी घेतला तर अगदी अचूक त्या ठिकाणी बसतो। म्हणून या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की तुमचा भाव कसा आहे हे फार महत्वाचं आहे। म्हणून भाव धरुनी वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी। का ज्ञानेश्वरीवर आपण त्या ठिकाणी भाव धरून वाचन करायचं आणि भगवंत का कृपा करत असतो? तर महाभारतामध्ये सुद्धा असंच घडलं महाराज। ज्यावेळी म्हणजे ते उत्तरेला उपदेश करत असताना द्रौपदीने त्या ठिकाणी सांगितलं, उत्तरेला सांगितलं जर तुझ्यावर कुठली वेळ आली, एखादं संकट जर तुझ्यावर आलं तर एक काम करायचं, अजिबात आपल्या नातेवाईकाला फोन करत बसायचं नाही, आपल्या नातेवाईकांची त्या ठिकाणी अजिबात मदत घ्यायची नाही। मग कोणाची मदत घ्यायची? तर श्रद्धेने आपण भगवंताला त्या ठिकाणी उपासना करायची, किंवा श्रद्धेने भगवंताची आपण त्या ठिकाणी एक अर्थ हाक मारायची, भगवंत आल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळी द्रौपदी स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी सांगते। द्रौपदी सांगते, हे बघ, ज्यावेळी मला त्या ठिकाणी भर सभेमध्ये नेलं त्यावेळी मला असं वाटलं होतं की पितामह भीष्म तरी मला त्या ठिकाणी मदत करतील, माझे 5 पती एवढे बलवंत आहे ते तरी मला मदत करतील, परंतु यांनी कोणीच मदत केली नाही। त्या दुःशासनाची काय मजल मला स्पर्श करण्याची महाराज, जर मी अगोदरच जर भगवंताला हाक मारली असती, दुःशासनाने मला स्पर्श करायचं सोडा, माझ्या मानापर्यंत सुद्धा त्याला पोचू दिलं नसतं। म्हणून भाव फार महत्वाचा आहे। म्हणून ज्ञानेश्वरी काय आहे महाराज? ज्ञानेश्वरी हा एक संस्कार आहे,
तुमच्या आमच्या मुलांना तो एक संस्कार त्या ठिकाणी भेटणार आहे. महाराज, आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर एखादा जर आरोपी असेल, कोर्टामध्ये जर गेला, त्यांनी सत्य बोलण्यासाठी त्याला कशावर हात ठेवायला लावतात? गीतेवर हात ठेवायला लावतात. पण बरं का दिनकर साहेब, माझं मत असं आहे, जर आपण त्या मुलांना वेळेत जर ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात दिली तर त्यांना गीतेवर हात ठेवायची वेळ येणार नाही. हे फार महत्वाचं आहे. वेळेतच आपण त्यांना गीतेचं महत्व सांगितलं पाहिजे. वेळेतच त्यांना आपण त्या ठिकाणी गीता त्यांच्या हातामध्ये दिली पाहिजे. एकदा का महाराज वय निघून गेलं की पश्चाताप सुद्धा व्यक्त करून आपल्याला पुन्हा ती वेळ साधता येणार नाही. म्हणून ज्या वेळेमध्ये आपल्या तारुण्यामध्येच आपण त्या ठिकाणी गीतेचा अभ्यास केला गेला पाहिजे. का गीतेचा अभ्यास वेळेमध्ये केला गेला पाहिजे? गीता ही समजायला आपण म्हणतो अवघड आहे महाराज, पण एकदा गीता वाचायला सुरुवात केली, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली की त्या ज्ञानेश्वरीची एवढी आवड त्या ठिकाणी निर्माण होते की ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पाऊलच ठेवू शकत नाही महाराज. एवढा गोड अभंग, एवढा गोड ग्रंथ आहे, एवढा गोड त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या समोर ते ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे. वयातच योग्य वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणजे किमान ज्या वयामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयामध्ये तरी आपण ती वाचली पाहिजे महाराज. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. एक 85 ते 90 वर्षाचे बाबा, नजर कमी झाली होती आणि त्या ठिकाणी अगदी अशी घरासमोर बसले होते, जवळ ज्ञानेश्वरी अशी धरली आणि ज्ञानेश्वरी वाचत होते. तर त्यांचा एक नातू त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर म्हटले, बाबा काय करतो? बाबाने कपडाला हात लावला, असा किलकिले डोळे केले आणि बाबा त्या नातवाला म्हणतायत, काय नाही बाळा, ज्ञानेश्वरी वाचतोय, पण मी तुला ओळखलं नाही. अरे काय बाबा, मी तुझ्या रामभाऊचा पोरगा, तुझा नातू. तो नातू त्या ठिकाणावरून निघून गेला. संध्याकाळी तो नातू आला, बाबा घरामध्ये बसले होते, एका कॉटवर ज्ञानेश्वरीची अशी समोर धरलेली होती. त्यावेळी त्या नातूने पुन्हा विचारलं, बाबा ज्ञानेश्वरी वाचून नाही आली का? नाही, चाललंय म्हटले, पण बाळा मी तुला ओळखलं नाही. महाराज, माझा प्रश्न असा आहे, ज्या वयामध्ये नातू लक्षात राहत नाही त्या वयामध्ये ज्ञानेश्वरीचे शब्द लक्षात राहणे एवढं सोपे. म्हणून योग्य वयामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. विठ्ठल खात्रीने आतापर्यंत साधू संतांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला अनुभव ज्ञानेश्वरी बद्दल, म्हणून आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढे संस्कार आहे एवढे संस्कार आपल्याला कुठंच पाहायला भेटणार नाही. एक आमचे फार मोठे कीर्तनकार आहे महाराज, नाव सांगत नाही त्यांचं, त्यांची मुलगी 11वीला आणि त्या ठिकाणी 11वीला शाळेमध्ये त्या ठिकाणी आता वयात आलेली मुलगी आणि शाळेमध्ये गॅदरिंग होती. तर त्या मुलीला शाळेतल्या शिक्षिकाने काय सांगितलं होतं की तू गाण्यामध्ये भाग घ्या. कुठलं तरी हिंदी पिक्चरचं गाणं, फार मोठं दुर्दैव महाराज आता हे शाळेचं. पिक्चरच्या गाण्यानं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाचायला लावतात. हे पहिल्यांदा शिक्षकांनीच त्या ठिकाणी बंद केलं गेलं पाहिजे. ही आपली संस्कृतीच नाही. तर त्या मुलीला त्या ठिकाणी गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला लावला. मुलगी घरी आली आणि घरी आल्यानंतर म्हटली, बाबा मी एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे गाण्यामध्ये एका भाग घेतलाय. त्यामुळे बाबा म्हटले, कुठल्या? म्हटली हिंदी पिक्चरचं गाणं आहे आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतलाय. म्हटली मला त्या ठिकाणी ड्रेपरीसाठी, मेकअपसाठी थोडे पैसे पाहिजे, ते साहित्य आणावं लागेल ना आता. बाबा म्हटले तुला पैसे देतो, पण त्याच्या अगोदर मला तुझ्या मॅडमचा नंबर भेटला तर बरं होईल. त्या मुलीने मॅडमचा नंबर दिला आणि महाराजांनी मॅडमला फोन लावला. म्हटलं, मॅडम माझ्या मुलीला तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लावलं, चांगली आनंदाची गोष्ट आहे, पण एक काम करा, माझी मुलगी स्टेजवर नाचणार ना, माझ्या मुलीबरोबर माझी छोटीशी अट आहे, तेवढी तुम्ही फक्त मान्य करा. माझी छोटीशी अट आहे, माझी मुलगी स्टेजवर नाचणार, माझ्या मुलीबरोबर फक्त तुम्ही नाचायचं. त्यावेळी शिक्षिका म्हटली, अहो महाराज कसं शक्य आहे, मी शिक्षिका आहे, लोक काय म्हणतील. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, अहो ती पण महाराजांची मुलगी आहे, आम्ही लोकांमध्ये काय उपदेश देणार. म्हणजे हे जे संस्कार आहे, हे संस्कार कुठून येतात? भावधोरणीया वाची ज्ञानेश्वरी. केवळ आपला विचार केला म्हणजे भागत नाही महाराज. आपण काय केलं पाहिजे, आपल्या समोर एखादा बिघडत असेल तर त्याला योग्य मार्ग त्या ठिकाणी सांगितला गेला पाहिजे. मग परमार्थ म्हणजे काय? दिनकर साहेब मी नेहमी सांगत असतो, परमार्थ म्हणजे केवळ माळ घालणं म्हणजे परमार्थ नाही दादा.
माळ घातली म्हणजे परमार्थ होत नाही, सफेद कपडे घातले म्हणजे परमार्थ होत नाही, गंध लावला म्हणजे परमार्थ होत नाही महाराज. परमार्थ म्हणजे एखाद्याला मदत करणं, योग्य मार्गाला लावणं. मार्ग धावणी गेले आधी दयानदी संतते देण्याचे पण ते चालू जातात, न पडे कोणता कोठे काही. त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये कोठेही गुंता येणार नाही. म्हणून आपण आपलं कर्तव्य काय आहे, आपण परमार्थ करतोय ना, तर एखादा बिघडत असेल त्याला सन्मार्गाला त्या ठिकाणी लावलं पाहिजे, चांगल्या मार्गाला त्या ठिकाणी लावलं पाहिजे. एक मुलगा एका किराणा मालाच्या दुकानात आला महाराज आणि 10 रुपये खिशातून काढले. त्या दुकानदार काकाला म्हटले, काका मला एक सिगारेट पाहिजे. सिगारेट घेतली, निघून गेला. तर त्या दुकानदाराचा मित्र त्या ठिकाणी उभा होता. म्हटलं, अरे लहान मुलाला तू सिगारेट दिली कशाला? त्यावेळी त्या दुकानदाराने सांगितलं, म्हटलं माऊली काय करायचंय आपल्याला, आपला धंदा होतोय ना, तो आपल्याकडून फुकट घेऊन गेलाय का? आपले पैसे आपल्याला दिले. अरे पण तो लहान मुलगा आहे, तू सांगायचं समजून, हे बरं नाही. तर तो मुलगा यांचं बोलणं चालू होता, तोच पुन्हा तो मुलगा पुन्हा 10 रुपये काढले. काका आणखीन एक सिगारेट पाहिजे. पुन्हा त्याने हसा सिगारेट दिली महाराज. तो मुलगा गेला, त्याचा मित्र त्याला समजावून सांगतोय हे योग्य नाही. पुन्हा तो मुलगा आला त्या ठिकाणी, पुन्हा त्या ठिकाणी 20 रुपये काढले. गुटख्याची पुढे 10 रुपये का महाराज? अंदाजे सांगतो. तर 20 रुपये काढले आणि काका 2 गुटख्याच्या पुड्या द्या. त्या काकाने 2 गुटख्याच्या पुड्या दिल्या. त्या दुकानदाराच्या मित्रांनी सांगितलं, अरे हा मुलगा एवढा, याची परिस्थिती चांगली नाही, बेताची याची परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगतोय, याच्याकडे एवढे पैसे आले कुठून? म्हटलं काय नाही, आपण याच्या पाठीमागे जाऊ, नक्की कोण याला पैसे देते ते तरी आपल्याला कळेल. म्हणून ते असे दबा धरत लपत छपत त्या मुलाच्या पाठीमागे गेले. तो मुलगा काय नाही, एका आडगळीची खोली होती अशी बाजूला पडलेली, म्हणजे नादुरुस्त झालेली. त्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या पाठीमागे हे त्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्या दुकानदाराने तोंडाला हात लावला. का हात लावला माहितीये का महाराज तुम्हाला? कारण त्याला पैसे देणारा जो मुलगा होता तो दुकानदाराचा मुलगा होता. तो म्हणत होता, माझं म्हातारा मला काही देणार नाही, मी तुला पैसे देतो, माझ्याच दुकानातून घेऊन ये. विठ्ठल तुका म्हणे झाली कोंबडीची परी, पुढेची उकरी लावणे. तुकोबारा सांगतात, तो कोंबडा असतो पहा, तो पुढं उकरतो किडे खाण्यासाठी, त्याला आनंद वाटतो. पण तो आनंद वाटत असताना ते शेण त्याच्यात पाठवर पडत असतं. म्हणून योग्य संस्कार जर लावायचे असेल तर आपला मुलगा काय आणि दुसऱ्याचा मुलगा काय महाराज, त्या ठिकाणी आपण त्याला चांगलं सांगितलं गेलं पाहिजे. महाराज जोडणं फार कठीण असतं, फार कठीण आहे महाराज. जोडणं फार कठीण असतं, तोडणं फार सोपं असतं महाराज. लतिके ते रुचे साच कोणाला कटे. म्हणून या ठिकाणी महाराज भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अख्खं आयुष्य काही लोकांनी खर्च केलं कशामध्ये? वर्तमानपत्र वाचण्यामध्ये, कादंबरी वाचण्यामध्ये. काल्पनिक कादंबरी असते आणि ती काल्पनिक कादंबरी वाचण्यामध्ये संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं असतं. ज्ञानेश्वरी वाचलेली नसते. आणि दुर्दैव सांगतो बरं का श्याम महाराज, जे ज्ञानेश्वरी वाचतात, ज्याचा पाठ चांगला झालेला आहे त्याचा ताठही पण चांगला झालेला आहे. तुकोबाराय सांगतात, घोडे काही थोडे वागवित ओझे भावाविन तैसे पाठांतर. तुम्ही वाचन करता पण भाव नसेल ते वाचन करून सुद्धा काही उपयोग नाही. विठ्ठल ग्रंथांचं वाचन करत असताना महाराज भाव फार महत्वाचा आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय आहे महाराज? गीता काय आहे महाराज? ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. तापहाती श्री कृष्ण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित तळे जन्म मरण. त्रिताप जाती
चिरये शांती नातही वदती श्रीकृष्ण पदी ठेवू माता. ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांनी काय होणार आहे महाराज, आपल्या जीवनातलं दारिद्र्य जे आहे, विचाराचा असो किंवा परिस्थितीचा असो, ते दारिद्र्य त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. आपलं जन्म मरणाचं दुःख त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी चिरकाल शांती जी आहे, ती शांती सुद्धा आपल्याला भेटणार आहे. एवढंच नव्हे, ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये सांगतात की हा मोक्ष जो आहे ना महाराज, हा मोक्ष फार शुल्लक आहे. मोक्ष हे वारकऱ्याचं मोक्ष तो तुमचा देवा तुम्हा दुर्लभ ठेवा. पण ज्ञानोबराय सुद्धा सांगतात श्रुती तयाती जाणली शतवरी यज्ञ करूनी. मार्गावरती म्हणजे श्रुती यज्ञ म्हणजे आपण नामस्मरणाचा एक प्रकारे यज्ञ करतो आणि मागताना त्यातल्यात काय मागतो, स्वर्गसुख म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी मागतो. ज्ञानोबराय सांगतात त्या मोक्ष सुखाच्या पण तुम्ही पुढे गेलेले आहात. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की भाव धरून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुमचा उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये भाव हा फार महत्वाचा आहे, श्रद्धा ही फार महत्वाची आहे, प्रेम हे फार महत्वाचं आहे. प्रेम देवा घरचे देणे देह भाव जाई जेणे. प्रेम हे फार महत्वाचं आहे, श्रद्धा ही फार महत्वाची आहे, भाव हा फार महत्वाचा आहे. जर भाव असेल तरच भगवंत त्या ठिकाणी आपल्याला कृपा करेल. नाथ महाराज स्पष्ट सांगतात, एक साधू होते आणि ते 20 वर्षापासून भगवंताची अनन्य पद्धतीने त्या ठिकाणी भक्ती करत होते, श्रद्धेने भक्ती करत होते. एवढी भक्ती करत होते की भगवंताशिवाय त्यांचा दुसरा विषयच नसतो. विषय येतो त्यांचा म्हणजे त्यांचा विषयच भगवंत झालेला असतो महाराज. तर असे 20 वर्षापासून त्या ठिकाणी ते साधू जे होते त्या ठिकाणी भक्ती करत होते, भगवंताची आराधना उपासना त्या ठिकाणी करत होते. 20 वर्ष भक्ती करतायत. आणि आपल्याकडे जे शिष्य शिकायला आलेले आहे किंवा जे आपले शिष्य आहे त्यांना सुद्धा भगवंताचं महत्व एवढं व्यवस्थित किंवा सन्मार्ग सतमार्ग सात्विक मार्ग कसा आहे हा मार्ग त्या ठिकाणी दाखवण्याचं काम ते साधू त्या ठिकाणी करत असायचे. तर एक दिवसाचा प्रसंग असा आहे की ते साधू जे होते आपलं प्रवचन त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत होते. आणि प्रवचन देत असताना महाराज त्यावेळी आकाशवाणी होती. आकाशवाणी अशी झाली की महाराज तुम्ही 20 वर्षापासून भक्ती करताय, संपूर्ण भक्ती तुमची निष्फळ झाली. आनंद झाला असेल की दुःख झाला असेल, काय झालं असेल महाराज, 20 वर्षापासून जी भक्ती करताय तुम्ही ती सगळी भक्ती तुमची त्या ठिकाणी निष्फळ झाली. त्या हे वाक्य ऐकल्यानंतर ते साधू मोठ्याने हसायला लागले, टाळी वाजवायला लागले, त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यावेळी त्या शिष्याने विचारलं, म्हटले महाराज तुम्ही 20 वर्षापासून भक्ती करताय आणि आकाशवाणी काय झालं तुम्ही नीट ऐकली का? म्हटले हो ऐकली ना. काय नाही आकाशवाणी झाली तुम्ही ऐकली का? म्हटले ऐकली ना. माझी 20 वर्षापासूनची भक्ती निष्फळ झाली. मग तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी आनंद होतोय, काय कारण आहे? त्यावेळी त्या साधूंनी जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्वाचं आहे महाराज. ते साधू सांगताय 20 वर्षापासून मी भक्ती करतोय, किमान एवढं तरी भगवंताला कळलं ना की 20 वर्षापासून मी त्याची भक्ती करतोय. म्हणजे हा जो भाव आहे हा भाव त्या ठिकाणी भगवंताला प्रिय आहे. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. त्याच वेळी भगवंत आपल्यावर कृपा करणार आहे की ज्या वेळी आपण त्या ग्रंथावर श्रद्धेने ग्रंथ वाचला, भावाने ग्रंथ वाचला. वर्मते आहे दोन धरा भाव मनवनी कैसे जाती सेवे भाव सुने
करेगा दान मिले आई वर्म ते एका ठावे वर्म आपल्याला एकदा कळलं की महाराज हा देव भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. किंवा देवे दिला देव भोजना भजना मोठा आपण वापरतो भोजना असं होत असतं. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात तुमचा भाव जर योग्य असेल, भाव जर चांगला असेल, भाव जर दृढ असेल तर भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आता ही जी गीता आहे महाराज, ही गीता कोणाला सांगितली? या गीता थोरी सोये शंभूवेवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारनी ते हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. हे गीता तत्व जे आहे हे भगवान शंकराने पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढं हे गीता महान आहे महाराज की देव देवतांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या गीतेचा अंगीकार केलेला आहे. कुरुक्षेत्रावर गीता सांगत असताना त्या ठिकाणी कोणाला सांगितली महाराज? अर्जुनाला सांगितली. ऐकली किती जणांनी ती? त्यावेळी लाईव्ह मध्ये किती जणांनी ऐकली महाराज ती गीता? तर 5 जणांनी ऐकली. मी नावं सांगतो महाराज तुम्हाला. पहिली सांगितली अर्जुनाला. ती गीता ऐकली ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू हनुमंतरायाने ती गीता ऐकली महाराज. आणखी कोणी ऐकली? ज्यांना दूरदृष्टी प्राप्त झाली होती, दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. कोण? संजयने ती ऐकली आणि कोणाला सांगितली? धृतराष्ट्राला सांगितली. आणि 5वं नाव सांगा गड्या तेवढं. बर्बरिक. वा, बर्बरिकने ऐकली महाराज. हा बर्बरिक कोण होता? त्यालाच खटुशा म्हणून त्या ठिकाणी आता ओळखलं जातंय की बर्बरिक हा होता. त्याला असा वर भेटला होता की 3 वर भेटले होते आणि त्या 3 वरामध्ये त्याने संपूर्ण युद्ध संपवलं असतं. पण भगवान श्रीकृष्णाने त्याला अटकलं. म्हटले तुझ्याकडे जे वर भेटलेले आहे मला त्याचं प्रात्यक्षिक पाहिजे. काय करू सर? त्यावेळी बर्बरिकने विचारलं काय प्रात्यक्षिक दाखवू सांगा देवा. त्यावेळी म्हटले हे झाडाचे पान आहे, बाण सोडून सगळ्या पानांना त्या ठिकाणी छेद मारा. ते बाण सोडला आणि एक झाडाचं पान पडलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर पाय दिला होता. तर सगळं त्या ठिकाणी त्या पानांना त्या ठिकाणी छेद बसला आणि सगळ्यात शेवटी बाण आला आणि पायाजवळ येऊन थांबला. तेव्हापासून भगवंताने दोन्ही पाय एका वेळी असे एका वेळी टेकवले नाही महाराज देवडा चरणी. असं तेव्हापासून म्हणजे ते वर होता आणि त्या म्हणजे बर्बरिकनी सुद्धा त्या ठिकाणी विषय वाढत गेला पा महाराज आपला. तर बर्बरिकनी सुद्धा 5 जणांनी एका वेळी त्या ठिकाणी गीता ऐकली. ही गीता ऐकत असताना हनुमंतराय एक दिवसाचा प्रसंग असा आहे की हनुमंतराय रोज आपल्या आईचे म्हणजे त्या ठिकाणी अंजनी मातेचे त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे आणि मगच घराच्या बाहेर पडायचे. परंतु ज्या दिवशी गीता ऐकली त्याच्या दुसऱ्या दिवशी सतत त्या गीतेचं चिंतन हनुमंतराय उठले आणि घराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात अंजनी माता म्हटली हनुमंतराय जरा थांबा. म्हटलं काय? म्हणजे एवढं आपल्या मुलांच्या पावलावर लक्ष जर आईने ठेवलं तर मुलाचे पाऊल वाईट पडत नाही महाराज, वेगळे पाऊल पडत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हनुमंतरायाने सांगितलं पुढं पाऊल टाकण्याऐवजी तुमच्याकडून थोडीशी चूक होते. काय चूक झाली आहे? त्यावेळी अंजनी माता म्हणते रोज जाताना तुम्ही माझं दर्शन घेऊन जाता, आज तुम्ही माझ्या पाया नाही पडले, का नाही पडले? तर त्यावेळी हनुमंतरायाने सांगितलं महाराज हे बघ त्या ठिकाणी आईला म्हणतात आई मी आज काल गीता ऐकली. कशी आहे ती गीता मला ऐकायची? त्यावेळी हनुमंतराय सांगताय ती गीता मला सांगता येणार नाही, ती भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. ती भगवान श्रीकृष्ण तरी एकतर सांगतील नाहीतर अर्जुन तरी सांगेल. ते अर्जुनाकडे गेले, अर्जुनाला विचारलं मला गीता ऐकायची. अर्जुन म्हटला आता मला पण सांगता येणार नाही. ते वसुदेवाकडे गेले, वसुदेवाला माहित असेल जे न संगे पिते या वसुदेवाशी, जे न संगे माती देवकीशी, जे न संगे बंधुबळी भद्राची, ते गुह्य अर्जुनाशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बेक या त्याच्या या जगदीश्वराचे प्रेम कैसे दिसत निरूपम. त्या ओव्या आलेल्या मला फार गोड ओव्या आहे पा. तर ते आई वडिलांना जे ज्ञान सांगितलं नाही ते अर्जुनाला सांगितलं. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाजवळ ही अंजनी माता गेली आणि अंजनी मातेने विचारलं भगवान श्रीकृष्णाला ते ज्ञान मला ऐकायचं. त्यावेळी अर्जुनाने सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं आता मला ते सांगता येणार
नाही. एवढी ही गीता महत्वाची आहे आणि ती तुमच्या आमच्या हातात भेटलेली आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात भाऊ धरुनिया वाची ज्ञानेश्वरी विठ्ठल. म्हणून महाराज काही सहज बोलून जातात. महाराज मी ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवल्याशिवाय बाहेर पडत नाही. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि भाव धरून वाचणं वेगळं. मग तसं तर जनाबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे महाराज वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होये पुढा ज्ञान होये पुढा अति मूर्खता दगडा अति मूर्खता दगडा मूर्खता दगडा अति मूर्खता दगडा अति मूर्खता दगडा अति मूर्खता डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी आता ज्ञानेश्वरी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. म्हणजे असं वर या टिकेला आहे. त्यात ज्ञान तर आपल्याला भेटणारच आहे महाराज. पण त्याच्या बरोबर भगवंत सुद्धा आपण जर श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचली भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवंत सुद्धा आपल्यावर कृपा करणार आहे. म्हणून काही सण बोलून जातात महाराज आम्ही ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. केवळ ज्ञानेश्वरी वाचून उपयोग नाही. केवळ ज्ञानेश्वरीचं दर्शन घेऊन उपयोग नाही महाराज. आणि काय होतं महाराज आपल्याकडे एवढे चांगले ग्रंथ आहे आणि जर ते आपण वाचत नसेल तर ज्ञानोबारायाने सांगितले त्याच्यासारखा दरिद्री दुसरा कोणी नाही. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायाने फार सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे महाराज. काहीतरी 57 क्रमांकाची ओवी पहा. ज्ञानोबाराय सांगतात की एक असा व्यक्ती असं म्हणजे मोडकळीला आलेलं घर होतं. पावसात गळत होतं. उन्हाचे त्या म्हणजे अशा त्या ठिकाणी ऊन सुद्धा त्या फटींमधून घरामध्ये पडत होतं. एवढं म्हणजे दरिद्रीमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत होता. पण त्याच्याकडे एक विशेष होतं. काय विशेष होतं की त्यांच्या 4 पिढ्यांपासून अशा ओंजळभर म्हणजे हजारो मोहरा सोन्याच्या मोहरा त्यांच्याकडे होत्या. तर तो व्यक्ती काय करायचा त्या मोहरा त्या घरामध्ये त्यांनी पुरून ठेवल्या होत्या. आता दिवसातून एकच टाइम जेवायचा. एवढ्या मोर आहे त्या सगळ्या पुरून ठेवल्या त्या ठिकाणी. ना तरी निदेवाच्या परिवारी लोह्या रुतले आती सहस्रवरी ते बसून उपवास करी का दरिद्रीची ज्ञानोबराय सांगतात की त्यांनी त्या ठिकाणी पुरून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी मिरची भाकरी खायचा पण त्या ज्या मोहरा होत्या त्या खर्च करत बसायचा. तर असं बरेच दिवस चालू तो काय करायचा आठवड्यातून एक दिवस त्या मोहरा बाहेर काढायच्या त्या पायच्या आनंद व्यक्त करायचा डोक्याला लावायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी पुरून ठेवायच्या. अशा 4 पिढ्यांपासून चालत आलं होतं महाराज. तर 2 दिवसापूर्वी एखादा शेजारीच बांगला चालू झाला होता आणि त्यानंतर यांनी त्या मोहरा करायला सुरुवात केली. मोहरा करायला सुरुवात केली. एकही मोहर त्याला सापडली नाही. का सापडली नाही? शेजारी बांगल्याचं काम चालू होतं तर त्याला एकही मोहर सापडली नाही. मग लागला ओरडायला त्या ठिकाणी. ओरडायला लागला आता काय करू माझी चोरी झाली. राजाकडे बोंबलत गेला. राजाकडे गेल्यानंतर राजा म्हटला ते होऊन असलेली ती पावती दाखव. म्हटलं ती पावती नाही आमची पिढी आलेली. मग म्हटलं त्या खर्च का केले नाही? म्हटले नाही महाराज त्याच्या मोहरा होत्या आमच्या पूर्वजांच्या होत्या त्यामुळे मी सुद्धा त्या आठवड्यातून एक दिवस काढायचो आणि पुन्हा त्याचं दर्शन घेऊन पुन्हा पुरून ठेवायचो. राजा म्हटला सोपं हे काय हरकत नाही. म्हटला उद्या तुला 1000 काय 2000 मोहरा देतो. त्याने दुसऱ्या दिवशी राजाने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बोलवलं आणि बोलवल्यानंतर राजाने त्या सोन्याच्या मोहरा दिल्या नाही. राजा हुशार होता. हे काय याच्या कामाला येणार नाही हा पुरूनच ठेवणार आहे. राजाने काय केलं पितळाच्या त्या मोहराच्या खोट्या मोहरा तयार केल्या. त्याला थोडं सोन्याचं पाणी वगैरे थोडंफार दिलं असेल रंगरंगोटी वगैरे केली असेल.
दिलं त्याच्या हातामध्ये, तो घरी घेऊन गेला आणि पुन्हा करून ठेवला, आतापर्यंत उघडला नाही. सांगायचं तात्पर्य, ज्ञानेश्वरीला डोक्यात ठेवलं म्हणजे उपयोग नाही. ज्ञानेश्वरी नुसतीच वाचली म्हणजे उपयोग नाही महाराज. ज्ञानेश्वरी वाचत असताना ते भाव फार महत्वाचा आहे. मग भाव ठेवून जर ज्ञानेश्वरी वाचली तर प्रत्यक्ष भगवंत काय करणार आहे अभंगाचं प्रकरण. भाव धरणे वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरणे वाचे ज्ञानेश्वरी, भाव कृपा